आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। पलूस येथे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। बापूवाडीतील झोपडपट्टी हटवल्याने आंदोलक आक्रमक। रामानंद नगर बापूवाडी येथील रेल्वे हद्दीमध्ये असलेले अतिक्रमण काढल्याने बेघर झालेल्या आंदोलकांनी पलूस येथील पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। आम्हाला घर द्या, अन्यथा पाण्याच्या टाकीवरून उड्या मारतो, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने पलूस येथील वातावरण तणावग्रस्त बनलं होतं। 5 दिवसापूर्वी पलूस तालुक्यातील रामानंद नगर येथील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण केलेल्या कुटुंबियांच्या झोपड्या रेल्वे प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्या होत्या। त्यामुळे सध्या ही कुटुंबे उघड्यावरती आली आहेत। या कुटुंबांचे जगणंही मुश्किल झालं आहे। अन्न, वस्त्र, निवारा सर्वच प्रकारे उपेक्षा झाल्याने आंदोलकांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळालं। बराच वेळ सुरू असलेल्या आंदोलनाकडे पोलीस प्रशासनाशिवाय इतर प्रशासकीय अधिकारी लवकर न फिरकल्याने आंदोलकांनी एकच आक्रोश सुरू केला। त्याचबरोबर घोषणाबाजीही केली। तसेच पाण्याच्या टाकीवरती चढलेल्या आंदोलकांनी बोंब मारत प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पलूस तालुक्यातील विविध पक्षाच्या नेते मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली व या आंदोलनास पाठिंबा देत संबंधित निराधार आंदोलकांना स्वतःची हक्काची घरे मिळावीत अशी मते व्यक्त केली। यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलक समजून घ्यायच्या मनस्थितीत नसल्याने व त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मोहिते यांनी पोलीस प्रशासनास प्रांत अधिकारी यांना बोलावून घेऊन संबंधित विषय मार्गी लावण्याचे आवाहन केलं। सुमारे 5 वाजता पाण्याच्या टाकीवरती चढलेले आंदोलक सायंकाळी अंधार पडला तरी पाण्याच्या टाकीवरतीच बसून होते। यामध्ये लहान मुले, महिला, वृद्ध महिला व तरुणाईचा मोठ्या संख्येने समावेश होता। आंदोलकांनी दिलेल्या विविध घोषणांमुळे पाणी टाकी परिसरातील वातावरण तणावग्रस्त बनलं होतं। या पार्श्वभूमीवर पलूस पोलीस ठाण्याच्या वतीनं सदर ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी भाजपचे आमिर पठाण, काँग्रेसचे ॲडव्होकेट के.डी. शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदीप कदम, सागर सुतार यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते।